गाडी जागा नाही. जा 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 गाडी आल्या जा तिकडे जा. काय द्या की मला बसेल ये त्याला घेऊन जाऊया ये घेऊन जाऊया ये ए त्याला घेऊन जाऊया ये ऐकत नाही तशी ती. आम्ही आता पोचलोय सौंदतीवर आणि मध्ये एक तळं होतं ज्याच्यामध्ये लिंब नेसवला जातो. तर तिथं खूप अंधार होता त्याच्यामुळं शूट घेणं जमलं नाही. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे सौंदती डोंगरावर. काय म्हणतो भावा? तर फायनली आम्ही आता पोचलोय सौंदती डोंगरावर. आता आम्ही बघणार दर्शन चालू आहे की नाही. त्यानंतर आता पुढची प्रोसेस होणार आहे सगळी. आता आम्हाला नुकतंच आम्ही म्हणजे आता पोचलोयच. बघू आता काय होते, दर्शन होतंय की उद्या सकाळीच होते. आपण हा गड उतरून खाली जायचा आहे दर्शनासाठी. आता झालाय वेळ, पण कोणाला तरी विचारलं इथं आणि ते म्हटले की दर्शन अजून चालू आहे. तर बघू खाली जाऊन आपल्याला दर्शन मिळतं का. आज जर मिळालं दर्शन तर खूपच भारी होईल. सकाळी आम्ही लवकर निघेन. जर नाही मिळालं तर मग उद्या सकाळी लवकर येऊन दर्शन घेऊन मग परत जावं लागेल. थोडा वेळ होईल, इतकंच आहे, बाकी काय नाही. दर्शन ते आपल्याला घ्यायचंच आहे. तर विषय असा झाला आहे की दर्शन इथलं बंद होते 10 वाजता आणि 10 वाजून गेल्यात, 11 वाजल्यात, सॉरी 10:30 वाजल्यात आणि दर्शन बंद झाले. तर मग आता बघू उद्या सकाळीच आपल्याला भेटेल. तोपर्यंत तुम्हाला इथला थोडासा नजारा दाखवतो. सकाळचे वाजलेत
5:30 आणि आम्ही सकाळच्या आरतीला चाललोय. तर खूप लवकर उठलोय, थंडी खूप आहे आणि बघू आता आरती भेटते का आपल्याला. ॲक्च्युली आरती चालू आहे, दर्शन भेटते का बघू. दर्शन भेटेल पण वेळ लागेल, मी तुम्हाला दाखवतच राहीन जर आत मोबाईल अलाउड असेल तर. दर्शन झालं आमचं आणि असं तसं नाही, कंटिन्यू 5 मिनटं मी तिथं थांबलो होतो. गार्ड तिथे होते पण कुणीच म्हटलं नाही पुढं जा, हे जा, ते जा. बाकीच्यांना काय माहीत नाही तिने घालवत होते. कंटिन्यू 5 मिनटं मी थांबून देवीचं दर्शन घेतलं आणि मोबाईल अलाउड नव्हता तरी पण मी थोडा केला व्हिडिओ. म्हणजे जितकं घेता येईल तितकं शूट केलं आहे. देवीची मूर्ती पण दिसल्या त्यात. मोबाईल अलाउड नसल्यामुळं मला थोडंसं प्रॉब्लेम होता पण झाले. पण दर्शन काय झालं बाई, खतरनाक दर्शन झाले, खतरनाक. तर आता आम्ही चाललोय मातंगी देवीचं दर्शन घ्यायला. तर मातंगी आईचं दर्शन झाले. जरा असं गर्दी जास्त होती त्यामुळं आपल्याला व्हिडिओ तिथून घेता आला नाही. पण आता ते दर्शन घेऊन आम्ही आता चाललोय रेणुका देवीचे पती जमदग्नी यांचं दर्शन घेण्यासाठी. बघू तिथलं तर मिळतंय का. मिळालं तर खूपच चांगली गोष्ट आहे, नाही मिळालं तर मग ठीक आहे, इट्स ओके, बघू आपण. तर भाऊ माझ्यासोबतच आहे सकाळपासून. तर भावाला काय वाटते जरा बघूया, कारण दर्शन लय खतरनाक झाले. भाऊ पण खुश आहे, मी पण खुश आहे. आम्ही आता चाललोय जमदग्नीच्या दर्शनाला. जमदग्नी म्हणजे रेणुकाचे पती, त्यांच्या आता दर्शनाला चाललो. तर बघूया आता किती पायऱ्या चढायला लागतात. आणि मग देवीचं दर्शनाबद्दल काय बोलाल. देवीचं दर्शन चांगलं झालं, मनासारखं झालं. बराच वेळ झाला तिथं.
तर मोठ्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोचलो आहे कोल्हापूरमध्ये. खूप वैताग आला आहे आणि आता वेळ आली ती निरोप घेण्याची. तर आमचा भाऊ जो आहे तो आता चालला आहे पुण्याला, त्यामुळं भावाचा आता निरोप घेऊया. काय शेवटचं काय भाऊ आपला बोलते तर काय बघू ब्लॉगचा शेवट. नाही, प्रवास तर खूप चांगला झाला आणि दर्शन पण खूप चांगलं झालं आणि भावाची ड्रायव्हिंग पण खूप चांगली आहे आणि मस्त झाला प्रवास. कंटाळा पण आला आहे, पण आता पुढचा प्रवास आमचा खूप लांबचा आहे, पुण्याचा. आता इथून भाऊ आम्हाला सोडायला आला कोल्हापूर CBSला. इथून आता आम्ही जाणार पुण्याला. तर खूप झाला चांगला प्रवास आमचा आणि बघा तुम्हालाही आवडेल सगळं बघायला आणि भावाला सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब काय बोलणार नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा भावाला. धन्यवाद भावा. भेटूया लवकरच. चालेल, लवकरच. तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग इथं संपत आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि बाय.